सोशल मीडिया ही दुधारी तलवार आहे। इथे तुम्ही अनेक चांगल्याही गोष्टी बघतात, तसंच ही एक नशाई आहे। लाईक आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी लोक कोणत्याही थराला जाऊन काहीही करतात। ही नशा डोक्यात गेली की संस्कृतीची विकृती व्हायला वेळ लागत नाही। दिव्या शिंदे सरकारच्या निमित्ताने ही सगळी चर्चा सुरू झाली आहे। बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर दिव्या शिंदे सध्या प्रचंड चर्चेत आहे। माझी तलवार मॅन केली असली तरी ती चालवायची कशी हे मला पक्क ठाऊक आहे। हे तिचं विधान केवळ एक पोकळ धमकी नव्हती, तर ते एका विकृत मानसिकतेचं दर्शन होतं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण केवळ त्या वादावर बोलणार नाही, तर दिव्या शिंदे नक्की कोण आहे, तिचे 1.1 मिलियन फॉलोअर्स नेमकं कशाचं समर्थन करतात आणि रीलच्या 15 सेकंदाच्या जगात सरकार होणं आणि प्रत्यक्षात वागणं यात काय फरक असतो यावर प्रकाश टाकणार आहोत। नमस्कार, मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय TOD मराठी। दिव्या शिंदे ही सोशल मीडियावर सरकार या नावाने ओळखली जाते। इंस्टाग्रामवर तिचे तब्बल 1.1 मिलियन म्हणजेच 11 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत, तर यूट्यूबवर 1 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत। ती स्वतःला सामाजिक कार्यकर्ती आणि विद्यार्थी नेता म्हणून घेते, पण बिग बॉसच्या घरात जे घडलं त्यामुळे तिच्या सरकार या प्रतिमेला आणि त्यामागील विचारधारेला तडा गेलाय। त्यामुळे आपण सुरुवातीलाच नेमकं काय घडलंय आणि त्यामागचं वास्तव काय आहे हे जाणून घेऊयात। वादाचं नेमकं कारण काय? बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वात घरात एक टास्क सुरू होता। घरातील सदस्यांना एकमेकांच्या चेहऱ्यावर फुली मारायची होती। या टास्क दरम्यान सहस्पर्धक तन्वी कोलते हिने दिव्याचं नाव घेतलं आणि तिच्या सततच्या आरोग्याच्या तक्रारींवरून तिला टोमणे मारले। इथपर्यंत हे खेळाचा भाग म्हणून ठीक होतं, पण यावर दिव्याचा संयम सुटला। रागाच्या भरात तिने जे विधान केलं ते धक्कादायक होतं। ती म्हणाली, मी बाहेर सरकार म्हणून वावरते, माझ्या हातात नेहमी तलवार असते, मी बाहेर गेल्यावर ती तलवार कोणावर चालवेन हे तुमच्या वागण्यावर अवलंबून असेल। इथे 2 गोष्टी अत्यंत गंभीर आहेत। पहिली म्हणजे एका सार्वजनिक मंचावर जिथे लाखो प्रेक्षक तुम्हाला बघत आहेत, तिथे थेट हिंसाचाराची धमकी देणं, प्रेक्षक बघत नसले तरी अशी धमकी देणं गैरच आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे बिग बॉसने तिला माफी मागण्याची संधी दिली तेव्हा तिने ती नाकारली। मी माफी मागणार नाही हा तिचा आडमुठेपणा तिला नडला आणि बिग बॉसने तिला तडकाफडकी घराबाहेर काढलं। बरे, हे बोलताना ती चिडलेली होती की मुद्दाम याचं उत्तर अजून स्पष्ट नाहीये। दिव्या शिंदे ही प्रामुख्याने पुण्यातील सिंहगड लॉ कॉलेजच्या विरोधात केलेल्या एका विद्यार्थी आंदोलनामुळे प्रकाश झोतात आली। तिचं @सरकार 611 हे यूट्यूब चॅनेल आणि त्याच नावाने असलेलं इंस्टाग्राम अकाउंट आज तरुणांमध्ये फेमस आहे। सोशल मीडियात ती जुन्नरची वाघीण म्हणून ओळखली जाते। तिच्या सोशल मीडिया प्रवासाचा आणि व्हायरल व्हिडिओंचा अभ्यास केल्यावर तिच्या व्यक्तिमत्वाची काही ठळक वैशिष्ट्य आणि विरोधाभास समोर आले। त्यातून तिचं रील स्टार ते रिअल असणं यातलं वास्तव अधोरेखित झालं। 3 मुद्द्यांच्या आधारे आपण तिचं हे वास्तव समजून घेऊयात। पहिलं म्हणजे रील स्टार आणि वास्तव। दिव्या शिंदेच्या लोकप्रियतेचं मुख्य कारण तिचे इंस्टाग्राम रील्स आहेत। तिचे व्हिडिओज हे एका विशिष्ट पॅटर्नने बनवले जातात। स्लो मोशनमध्ये गाडीतून उतरणं, गळ्यात निळा स्कार्फ असणं, मागे डझनभर कार्यकर्ते चालत असणं आणि बॅकग्राऊंडला KGF किंवा पुष्पा सारख्या सिनेमातलं आक्रमक संगीत वाजत असणं। या 15 ते 30 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये ती स्वतःला एका डॉन किंवा मसीहाच्या रूपात प्रेझेंट करते। तरुणांना हा स्वॅग आवडतो, पण यावेळी मात्र ती फसली। बिग बॉसच्या घरात एडिटिंग आणि बॅकग्राऊंड म्युझिक नव्हतं। तिथे तिचा खरा स्वभाव, तिचा राग आणि तिची भाषा अनकट जशी आहे तशीच लोकांसमोर आली आणि तिथेच तिच्या सरकारची पोलखोल झाली। तोंडात संविधान आणि काखेत तलवार। दिव्या शिंदेचा या प्रकरणावर भाष्य करताना सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासक काही महत्त्वाचे मुद्दे मांडतात। डॉक्टर सागर भालेराव यांच्या मते दिव्या शिंदेने जे केलं ते म्हणजे तोंडात संविधान आणि काखेत तलवार बाळगण्यासारखं। संविधानवादी व्यक्ती कधीच हिंसेची भाषा करू शकत नाही। दिव्याला चळवळ माहीत नाही, तिचं वाचन नाही, संविधानातील मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये तिला माहीत नसावीत, व्यक्तीची प्रतिष्ठा म्हणजे काय हेही तिला समजलेले नसावं। खरं तर ती फरहाना भट्टची नक्कल करू पाहत होती। हिंदी बिग बॉस मध्ये फरहानाचा डायलॉग होता, मैंने मेरे हथियार जेब में रखे हैं, इसका मतलब ये नहीं कि मैं उसे चलाना भूल गई। फुकाची प्रसिद्धी मिळाली की लोक हवेत जातात, त्यांना जमिनीवर आणावं लागतं। दिव्या गेम खेळायला बिग बॉस मध्ये गेली होती, पण आंबेडकरी चळवळीचाच तिने गेम करण्याचा प्रयत्न केला। तिसरं म्हणजे विद्रोहाचं विकृतीत रूपांतर। आकाश शेलार यांनी प्रबुद्ध भारतवर उपस्थित केलेला मुद्दा अत्यंत कळीचा आहे। आंबेडकरी ओळख ही मिरवण्याची वस्तू नाही, ती नैतिक जबाबदारी आहे। प्रत्येक जण ती पैलू शकत नाही।
त्यामुळे एखादी व्यक्ती लोकप्रिय झाली म्हणून ती विचारांची ध्वजवाहक ठरत नाही, पण आपणच अशा व्यक्तींना डोक्यावर घेतो आणि नंतर त्यांच्या वागण्याने संपूर्ण चळवळीची प्रतिमा मलिन होते. दिव्या शिंदेचं प्रकरण हे त्याचंच ठळक उदाहरण आहे. एका व्यक्तीच्या वर्तनावरून संपूर्ण समाजाचं प्रतिनिधित्व ठरवलं जाऊ नये, पण अशा व्यक्तींना अवाजवी प्रसिद्धी देऊन आपणच त्या दिशेने पाऊल टाकतो. शेलार हे आंबेडकरी चळवळ टाळ्यांनी उभी राहिलेली नाही, ती विचारांनी उभी राहिली आहे. पुढेही ती विचारांनीच टिकेल. बाकी सगळा गोंधळ क्षणिक आहे याकडेही लक्ष वेधतात. आज दिव्या शिंदेच्या सरकारगिरीचा फुगा फुटला, पण उद्या कुणी भाई दादा येईल जोवर प्रेक्षक म्हणून आपण विचारांना महत्त्व देणार नाही आणि केवळ स्वॅगला लाईक करत राहू तोवर हे थांबणार नाहीये. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? दिव्या शिंदेने माफी मागायला हवी होती का, की तिने केलेलं वर्तन योग्य होतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. व्हिडिओतील विश्लेषण आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या TOD मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.